चित्रामृत प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृत वाचन. मूळ बंगाली लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म. मराठी अनुवादक स्वामी शिवतत्वानंद. वाचन मोहिनीराज भावे. श्री रामकृष्ण वचनामृत अध्याय 8. दक्षिणेश्वरी उत्सव. श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी आपल्या खोलीत केदार आदी भक्तांबरोबर संभाषण करीत आहेत. आज रविवार, अमावस्या, 13 ऑगस्ट 1882. साधारण 5चा सुमार असेल. श्रीयुत केदार चॅटर्जी हे श्री रामकृष्णांचे एक भक्त होते. ते हालीस हरी राहत असत. सरकारी हिशोबनिसाचे काम करीत. ढाक्यातील दीर्घकालीन वास्तव्यात श्रीयुत विजयकृष्ण गोस्वामींशी त्यांचा स्नेह जमल्यानंतर श्री रामकृष्णांसंबंधी गोष्टी बोलण्यात त्या मित्रद्वयाचा किती वेळ सात्विक आनंदात व्यतीत होई त्याला सीमाच नसे. ईश्वरविषयक गोष्टी ऐकताच त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागत. ते एकेकाळी ब्राह्म समाजाचे अनुयायी होते. श्री रामकृष्ण आपल्या खोलीच्या दक्षिणेकडील पडवीत भक्तजनांसह बसले आहेत. राम, मनोमोहन, सुरेंद्र, राखाल, भवनाथ, मास्तर वगैरे बरेच भक्त हजर आहेत. केदार आज श्री रामकृष्णांप्रित्यर्थ उत्सव साजरा करीत आहेत. त्यामुळे आज अवघा दिवस सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. रामबाबूंनी आपल्याबरोबर एक गवई आणला आहे. तो गाणी म्हणत आहे. गाणे चाललेले असताना श्री रामकृष्ण समाधीमग्न होऊन खोलीमधील आपल्या पलंगडीवर बसले. मास्तर व इतर भक्तजन त्यांच्या पायाशी बसले आहेत. समाधी रहस्य व सर्व धर्म समन्वय. हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन. श्री रामकृष्ण बोलण्याच्या ओघात समाधी रहस्य समजावून सांगत आहेत. म्हणत आहेत, सच्चिदानंदाचा लाभ झाल्यास समाधी लागते. त्यावेळी कर्म समूळ गळून पडते. समजा की मी गवई बोवांविषयी बोलत आहे. एवढ्यात जर ते स्वतःच येऊन हजर झाले तर मग आणखी त्यांच्याविषयी बोलण्याची काय गरज. मधमाशी गुणगुण करते कुठवर, फुलावर बसत नाही तोवरच. पण साधकाने मात्र कर्मत्याग करून चालणार नाही. पूजा, जप, ध्यान, संध्या, कवचादी तीर्थबिर्थ सगळंच त्यानं करायला हवं. वस्तू लाभानंतरही जर कुणी तर्क वगैरे करील तर तो जणू मधमाशीचा मध पिता पिता चाललेला अर्धस्फुट गुंजारो होय. गवयाने भारी सुंदर गाणी म्हटली. श्री रामकृष्ण प्रसन्न होऊन त्याला म्हणाले, ज्या माणसात एखादा मोठा गुण आहे, उदाहरणार्थ संगीत कला, त्यात विशेष रूपानं ईश्वराची शक्ती वसते आहे असं समजा. गवई महाराज म्हणाले, महाराज, कोणत्या उपायानं दर्शन घडू शकतं. श्री रामकृष्ण म्हणाले, भक्तीच सार. भगवान तर सर्व भूतात आहेत. तरी पण भक्त कोण. तोच की ज्याचं मन सर्वदाच ईश्वरचरणी लीन असतं. अन अहंकार अभिमान असल्यास हे सारं व्हायचं नाही. मी रूपी ढिगाऱ्यावर ईश्वर कृपारूपी पाणी साचत नाही. ओघळून जातं. मी केवळ यंत्र होय. केदार आदी भक्तांप्रत उद्देशून श्री रामकृष्ण म्हणाले, सर्वच मार्गांनी त्याचा लाभ होणं शक्य आहे. सारेच धर्म सत्य होत. गच्चीवर चढण्याशी काम. मग तुम्ही पक्क्या जिन्यानं जा, किंवा लाकडी शिडीनं जा, किंवा अगदी बांबूच्या शिडीनं जा, की एखाद्या दोरखंडाच्या साहाय्यानंच काम भागवा. एखाद्या गाठाळ बांबूनं देखील तुमचा कार्यभाग होऊ शकेल. तुम्ही म्हणाल,
की इतरांच्या धर्मात अनेक चुका आहेत, अंधविश्वास आहेत, पण मी म्हणतो असे नात का? चुका नाहीत कोणत्या धर्मात, सगळेच धरून चालतात की माझंच घड्याळ बरोबर चालतंय. व्याकुळता असली की झालं, त्याच्याविषयी प्रेम आकर्षण असलं की झालं. तो तर अंतर्यामी आहे. अंतरीचं प्रेम व्याकुळता तो पाहू शकतो. समजा की एका बापाला अनेक मुलं आहेत. त्यातली जी मोठी असतात ती कुणी बाबा तर कुणी पापा म्हणून स्पष्ट नाव उच्चारून बापाला संबोधतात. पण सगळ्यात लहान बोबडं पोर फार फार तर बा की पा उच्चारू शकतं. ते जे बा किंवा पा इतकंच फक्त उच्चारू शकतं, त्याच्यावर बाप काय रागवतो? बापाला पक्क ठाऊक असतं की हे देखील मलाच हाका मारता आहे, फक्त चांगला उच्चार करू शकत नाही एवढंच. बापाला सारीच पोरं सारखी. असंच भक्त त्याला निरनिराळ्या नावांनी आळवतात, पण आळवतात मात्र त्या एकाच पुरुषाला. जणू 4 घाटांची एक पुष्करणी. हिंदू पाणी पितात एका घाटावरून, म्हणतात जल. मुसलमान पितात दुसऱ्यावरून, म्हणतात पाणी. तर इंग्रज एका तिसराच घाटावरून पितात आणि त्याला वॉटर म्हणतात. आणखी काही जण निराळ्याच घाटावरून पाणी पितात आणि म्हणतात ॲक्वा. ईश्वर एक, त्याची नाना नावं. आपण आत्ता ऐकत होतात लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म लिखित श्री रामकृष्ण कथामृत या मूळ बंगाली स्मृती ग्रंथाचा स्वामी शिवतत्वानंद यांनी केलेला मराठी अनुवाद श्री रामकृष्ण वचनामृत. चित्रामृतच्या प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृतचे वाचन केले आहे मोहिनीराज भावे यांनी.